राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर सत्ता प्रस्थापित करत भाजपच नंबर 1 ठरलेला आहे। आधी नगर परिषद, नगरपालिका आणि त्यानंतर महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनंच विजयाचा झेंडा फडकवलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर भाजप पाठोपाठ अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठं यश मिळालेलं आहे। जिल्हा परिषदेतही भाजपनं विजयाची घौडदौड कायम ठेवत आपणच बाहुबली असल्याचं दाखवून दिले। नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपनं प्रचाराचा धडाका लावलेला होता, मात्र अजित पवारांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचार न करण्याचा निर्णय घेतलेला होता। तरीही भाजपसह शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे। या यशासाठी भाजपनं महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले। ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्यात त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय। 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल। भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। महानगरपालिका, नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे।